हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळे। आता आपण स्टार्ट करणार आहोत 14 आणि 15 नंबरचं एक्झाम्पल। सर्वप्रथम आपण 14 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत। सर्वप्रथम एक्झाम्पल रीड करूयात, नंतर सॉल्व करूयात। इन अ 1990 द पोझिशन ऑफ ABC कंपनी लिमिटेड वॉज एज फॉलो। सेल दिलेला आहे, व्हेरिएबल एक्सपेन्स दिलेला आहे, फिक्स एक्सपेन्स दिलेला आहे, नेट प्रॉफिट दिलेला आहे आपल्याला आणि फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे PV रेशो। सर्वप्रथम फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे PV रेशो। एक्झाम्पल नंबर 14A PV रेशो काढायला सांगितलेला आहे। सर्वप्रथम लिहायचं आपण कॅल्क्युलेशन ऑफ PV रेशो। कॅल्क्युलेशन ऑफ PV रेशो। PV रेशोचा काय फॉर्म्युला आहे बघा। PV रेशोचा काय फॉर्म्युला आहे, S - V अपॉन S इंटू 100। हा फॉर्म्युला आहे PV रेशोचा, S - V अपॉन S इंटू 100। PV रेशोचा फॉर्म्युला कोणता आहे, S - V अपॉन S इंटू 100। सेल किती आहे, 1,20,000। सेल किती आहे, 1,20,000। व्हेरिएबल एक्सपेन्स किती आहे, 96,000। सेल किती आहे, 1,20,000 आणि मल्टिप्लाय बाय 100 किती होता, 120 मधून 96 गेले 24 आणि डिवायडेड बाय 24,000 डिवायडेड बाय 1,20,000 मल्टिप्लाय बाय 100 किती होता, हे होता 20%। किती होते हे होता 20%। कसं काय, आपण कॅल्क्युलेटरवरती 24,000 लिहूयात पहिले, गुणिला 100 आणि भागीला 1,20,000। 20% होते, किती होते 20%। 14 मधला ए झालं आपलं। आता 14 मधला आपल्याला बघायचं आहे बी। 14 मधल्या बी मध्ये विचारलेला आहे ब्रेक इव्हन पॉईंट। 14 मधल्या बी मध्ये काय विचारलेलं आहे, ब्रेक इव्हन पॉईंट। फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारलं तर रुपीज मध्ये काढायचं। फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारलं तर रुपीज मध्ये काढायचं। फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारलं तर रुपीज मध्ये काढायचं। फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारलं तर काय काढायचं, रुपीज मध्ये। ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज। ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज काय फॉर्म्युला आहे, F अपॉन 1 - V अपॉन P। ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीजचा फॉर्म्युला काय, F अपॉन 1 - V अपॉन P। F अपॉन 1 - V अपॉन P। फिक्स एक्सपेन्स दिलेला आहे 16,000। फिक्स एक्सपेन्स किती दिलेला आहे, 16,000। 1 - V व्हेरिएबल एक्सपेन्स 96,000। P म्हणजे सेल। सेल किती दिलेला आहे, 1,20,000। बघा 16,000 16,000 ॲज इट इज लिहूयात। हे 30 आणि हे 30 कॅन्सल झाले, कट झाले ते 120 120 गुणिला 1 120 एका 120 120 एका 120 त्यातून 96 गेले तर किती राहतात, 24 भागीला 120 जच्च्या तसे। 120 एका 120 120 मधून 96 गेले किती राहतात, 24। 120 येते भागीला आहे, वरती गेला ती काय होणार आहे, गुणिला 16,000 गुणिला 120 भागीला 24। काय केलं, 120 एका 120 120 मधून 96 गेले 24। 120 जच्च्या तसं 120 येते भागीला आहे, वरती गेला ती काय होणार आहे, गुणिला होणार आहे। आता काय करायचं आपल्याला, 16,000 गुणिला 120 16,000 गुणिला 120 भागीला 24 80,000 किती होतात, 80,000। तर ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज किती निघते आपलं, 80,000। ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज किती निघते आपलं, 80,000। अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 14 मधलं ए आणि बी संपलं। आता आपल्याला सी आणि डी बघायचं आहे। एक्झाम्पल नंबर 14 मधलं सी आणि डी बघायचं आहे, लक्ष द्या। एक्झाम्पल नंबर 40 मधलं सी। एक्झाम्पल नंबर 14 मधलं सी मध्ये नेट प्रॉफिट विचारलेला आहे, सेल दिलेला आहे 1,30,000, नेट प्रॉफिट विचारलेला आहे। येथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट वेन सेल्स रुपीज। नेट प्रॉफिट आणि सेल किती असणार आहे, 1,30,000। सेल किती असणार आहे, 1,30,000 आणि आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, नेट प्रॉफिट। आपल्याला सर नेट प्रॉफिट काढायला सांगितलेलं आहे, हे आम्ही कसं समजायचं, त्यासाठी आपल्याला पहिले शब्द लावावा लागेल, 2 शब्द लावावा लागेल, त्याचं नाव आहे फाइंड आउट। तर आपल्याला सी सॉल्व करताना पहिले त्यासमोर नाव लावावं लागेल फाइंड आउट। फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑन द सेल 1,30,000। फाइंड आउट नेट प्रॉफिट। फाइंड आउट नेट प्रॉफिट म्हटलं म्हणून कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट लिहिलं। फाइंड आउट नेट प्रॉफिट म्हटलं म्हणून कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट लिहिलं। काय फॉर्म्युला आहे, यस इन ब्रॅकेट 1 - V अपॉन P ब्रॅकेट कंप्लीट मायनस F। हा आपला प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे, प्रॉफिट काढण्याचा। सेल आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 1,30,000 रुपये।
1 मायनस व्ही, व्ही म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट, व्ही म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट 96,000, पी म्हणजे सेल 1,20,000 रुपये, मायनस करायचं एफ, एफ किती आहे आपलं 16,000 रुपये, एफ किती आहे आपलं 16,000 रुपये, 1,30,000 जसच्या तसे. इकडं बघा हे 3 शून्य उडवले, हे 3 शून्य उडवले, 120 एका 120, 120 मधून 96 गेले 24 आणि भागीला 120 जसच्या तसे, 120 एका 120, 120 मधून 96 गेले 24, 120 जसच्या तसे. आता काय करायचं, या दोघांचा गुणाकार करायचा आणि भागीला करायचा 120. ठीक आहे, 1,30,000 गुणिला 24 भागीला 120 किती होता 26,000, किती होते 26,000 आणि त्यातून 16,000 गेले तर आपला प्रॉफिट किती निघते 10,000 रुपये. प्रॉफिट किती निघते 10,000 रुपये. अशा प्रकारे आपलं 14 मधलं सी संपलं. आता 14 मधलं डी बघायचं आहे. 14 मधलं काय बघायचं आहे डी. आता आपल्याला 14 नंबरच्या एक्झाम्पल मधलं डी बघायचं आहे. डी मध्ये म्हटलेलं आहे फाइंड आउट द अमाऊंट ऑफ सेल. सेल काढायला सांगितलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 14 मधल्या डी मध्ये आपल्याला सेल काढायला सांगितलेलं आहे. आपण इथे लिहूयात कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स वेन प्रॉफिट रुपीज टू अनप्रॉफिट किंवा वेन टू अनप्रॉफिट. सेल करायची आपल्याला किती रुपये प्रॉफिट कमवण्यासाठी 10,000 रुपयाच्या प्रॉफिटसाठी किती सेल करावं लागेल. जर आपल्याला 10,000चा प्रॉफिट पाहिजे तर आपल्याला किती सेल करावं लागेल. येथे लिहू आपण सेल्स इन रुपीज. याच्या जागी आपण टर्न ओव्हर इन रुपीज पण लिहू शकतो. सेल्स इन रुपीज. येथे ब्रेक इव्हन पॉईंटचा फॉर्म्युला यूज करायचा एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन पी. 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 फक्त याच्यात प्रॉफिट प्लस करायचा. फिक्स कॉस्ट किती आहे, फिक्स एक्सपेन्स आहे 16,000. प्रॉफिट किती पाहिजे आपल्याला 10,000. 1 मायनस व्ही. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे आपला 96,000. सेल किती आहे 1,20,000. 16 आणि 10 किती होतात 24,000. हे 3 शून्य, हे 3 शून्य उडवा. 120 एका 120, 120 मधून 96 गेले 24, 120 जच्च्या तसे. 120 येथे भागीला वरती गेल्यावरती काय होणार गुणिला भागीला 24. तर आपली सेल किती येते 1,30,000 सेल येते आपलं. जर 10,000चा प्रॉफिट पाहिजे असेल तर आपल्याला किती सेल करावं लागते 1,30,000. अशा प्रकारे आपलं 14 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपण पाहणार आहोत 15 नंबरचं एक्झाम्पल. जसं 14 नंबरचं होतं तसंच आपलं सेम टू सेम 15 नंबरचं आहे. आपण 15 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. आपण 15 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 15. एक्झाम्पल नंबर 15 मध्ये तुम्हाला पी व्ही रेशो विचारलेला आहे, ब्रेक इव्हन पॉईंट विचारलेला आहे, रिक्वायर्ड सेल म्हणजे फाइंड आउट सेल, सेल काढायची आहे याच्यात आणि फाइंड आउट नेट प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट काढायचं आहे आपल्याला. लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 15 मध्ये सर्वप्रथम ए मध्ये विचारलेला आहे आपल्याला पी व्ही रेशो, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. पी व्ही रेशो काढायला सांगितलेला आहे. पी व्ही रेशो. पी व्ही रेशोचा काय फॉर्म्युला आहे यस मायनस व्ही अपॉन यस इंटू 100. पी व्ही रेशोचा फॉर्म्युला यस मायनस व्ही अपॉन यस इंटू 100. यस 2,50,000. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट अपॉन सेल इंटू 100. 1,60,000 भागीला 2,50,000 गुणिला 100 किती होते बघा 1,60,000 भागीला 2,50,000 गुणिला 100. 64%. 64% अशा प्रकारे 15 मधलं ए संपलं. आता 15 मधलं बी पाहायचं आहे आपल्याला. एक्झाम्पल नंबर 15 मधलं बी पाहायचं आहे. एक्झाम्पल नंबर 15 मधील
बी. एक्झाम्पल नंबर 15 मधल्या बी मध्ये विचारलेला आहे ब्रेक इवन पॉईंट. कॅल्क्युलेशन ऑफ ब्रेक इवन पॉईंट. फक्त ब्रेक इवन पॉईंट विचारला तर रुपीजमध्ये काढायचा. फक्त ब्रेक इवन पॉईंट विचारला तर रुपीजमध्ये काढायचा. ब्रेक इवन पॉईंट इन रुपीजचा फॉर्म्युला काय? एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन पी. एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन पी. फिक्स कॉस्ट किती आहे? फिक्स कॉस्ट आहे 1 लाख. फिक्स कॉस्ट किती आहे? 1 लाख रुपये. 1 मायनस व्ही. व्हेरिएबल कॉस्ट 90,000. व्हेरिएबल कॉस्ट 90,000. पी म्हणजे सेलिंग प्राइस 2,50,000. 1 लाख जच्या तसे. हे 4 शून्य आणि हे 4 शून्य उडवले. 25 एक 25. 25 मधून 9 गेले 16 राहिले आणि भागीला 25 जच्या तसे. 25 एक 25. 25 मधून 9 गेले 16 राहिले. 25 जच्या तसे. 25 25 मधून 9 गेले 16 राहिले. 25 जच्या तसे. 25 येथे भागीला आहे. वरती गेला ते काय होणार आहे? 25 गुणिला आणि भागीला होणार आहे 16. ठीक आहे. तर बघा 1 लाख गुणिला 25 भागीला 16. 1,56,250. 1,56,250. अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 15B संपलं. 15C आणि 15D बायचा आहे आपल्याला. आता आपल्याला बघायचं आहे 15 मधलं सी. रिक्वायर्ड सेल म्हणजे फाइंड आउट सेल. 15 मधल्या सी मध्ये आपल्याला सेल विचारलेला आहे. आपण लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ सेल टू अर्न प्रॉफिट. टू अर्न प्रॉफिट सेल. आणि प्रॉफिट किती कमवायचं आहे? 80,000. 80,000च्या प्रॉफिटसाठी किती रुपयाची सेल करावी लागेल? येथे लिहायचं सेल्स इन रुपीज किंवा टर्न ओव्हर इन रुपीज. काय फॉर्म्युला आहे? एफ प्लस प्रॉफिट. पहिले तर ब्रेक इवन पॉईंटचा फॉर्म्युला लिहायचा एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन पी. त्यात प्रॉफिट प्लस करायचा. फिक्स कॉस्ट किती आहे? 1 लाख रुपये. प्रॉफिट किती पाहिजे आपल्याला? 80,000 रुपयाचा प्रॉफिट पाहिजे. 1 मायनस व्ही. व्हेरिएबल कॉस्ट 90,000. पी म्हणजे सेल. सेल किती आहे? 2,50,000. 1 लाख आणि 80,000 किती होतात? 1,80,000. हे 4 शून्य उडवा. हे 4 शून्य उडवा. 25 एक 25. 25 मधून 9 गेले 16 आणि भागीला 25 जच्या तसे. 25 एक 25. 25 मधून 9 गेले 16 आणि भागीला 25 जच्या तसं. इथे भागीला 25 वरती गेला ते काय होणार आहे? गुणिला 25. 1,80,000 गुणिला 25 भागीला 16. 1,80,000 गुणिला 25 भागीला 16. 281 250. 281 250. अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 15C संपलं. आता आपल्याला बघायचं आहे 15D. 15D मध्ये विचारलेलं आहे फाइंड आउट नेट प्रॉफिट. फक्त नेट प्रॉफिट वाचलं तर आपल्याला काय काढायचं हे आपल्याला समजणार नाही. पहिला शब्द आपल्याला त्यासमोर लावावा लागेल फाइंड आउट. फाइंड आउट नेट प्रॉफिट. काय काढायचं आहे आपल्याला? नेट प्रॉफिट काढायचं आहे. आता नेट प्रॉफिट कशा प्रकारे काढूयात बघा. लक्ष द्या. 15 मधलं डी मध्ये एक्झाम्पल नंबर 15 मधलं डी. फाइंड आउट नेट प्रॉफिट. येथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट ऑन टर्न ओव्हर. ऑन टर्न ओव्हर म्हणजे सेल. ऑन सेल रुपीज 3 लाख. 3 लाखाच्या सेलसाठी किती प्रॉफिट भेटला पाहिजे? प्रॉफिटचा फॉर्म्युला असा आहे यस इन ब्रॅकेट 1 मायनस व्ही अपॉन पी ब्रॅकेट कंप्लीट मायनस एफ. सेल किती आहे? 3 लाख. सेल किती आहे? 3 लाख. 1 मायनस व्ही. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे मार्जिनल कॉस्ट 96,000 की 90,000? 90,000 आहे. पी आहे 2,50,000 आणि एफ किती आहे? 1 लाख. फिक्स कॉस्ट किती आहे? 1 लाख. 3 लाख जच्या तसे इन ब्रॅकेट. हे 4 शून्य उडवले. हे 4 शून्य उडवले.
25 × 25, 25 मधून 9 गेले 16 आणि भागीला 25 जच्या तसे मायनस 1 लाख. 25 × 25, 25 मधून 9 गेले 16. आता या दोघांचा मल्टिप्लाय भागीला 25, 3 लाख गुणिला 16, 3 लाख गुणिला 16 भागीला 25, 1,92,000, 1,92,000 आणि त्यातून मायनस करायचे 1 लाख म्हणजे किती होते 92,000. म्हणजे 3 लाखाची सेल करायचे असेल तर आपल्याला प्रॉफिट किती भेटणार आहे 92,000. 3 लाखाची सेल करायची असेल तर प्रॉफिट किती भेटणार आहे 92,000. आता याच्यानंतरचे जे आपण एक्झाम्पल बघणार आहोत 16 नंबरपासून, त्यात पी व्ही रेशोचा फॉर्म्युला चेंज होऊन जाईल, ब्रेक इव्हन पॉईंटचा फॉर्म्युला चेंज होऊन जाईल, नेट प्रॉफिटचा फॉर्म्युला चेंज होऊन जाईल आणि सेलचा सगळेच फॉर्म्युला आता चेंज होणार आहे. नेक्स्ट जे 16 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.